नुकसानग्रस्त भागाची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी। चाकूर तालुक्यातील घाणी येथे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केली आहे। चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोयाबीनची पिकं पिवळी पडली आहेत। शेंगा अद्याप रुजू झालेल्या नाहीत। आज दिनांक 4 सप्टेंबर बुधवारी रोजी सकाळी 11 वाजता आणि माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख तसेच माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी चाकूर तालुक्यातील घरणी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतकरी बांधवांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसेच प्रशासकीय व कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामा करून पीक विमा तातडीनं काढण्याच्या सूचना यावेळी दिल्या। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।